आज जी बैठक माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी बोलवली आणि येणारा 8 तारखेचा जो उद्घाटनाचा विषय आहे आणि त्याच्या अगोदर सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची, सगळ्या आमच्या संघटना असतील, सर्वपक्षीय नेते असतील, सगळ्यांची एकमुखाने मागणी होती की ह्या विमानतळाला राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात यावं. तर त्याच संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता जी काय बैठक बोलवली आणि या बैठकीत त्यांनी स्पष्ट सांगितलं की राज्य सरकारकडून एकच नाव गेलेलं आहे आणि आमच्या कुठल्याही प्रकारचं हृदय परिवर्तन झालं नाही, आम्ही तेच नाव देणार आहोत. इव्हन त्यांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की 3 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यासोबत देखील मीटिंग झाली, 4 विषयांवर मीटिंग झाली आणि त्या 4 विषयामध्ये हा विषय देखील होता आणि पंतप्रधान महोदयांनी देखील या विषयासाठी स्पष्ट सांगितलं की राज्य सरकारचा जो निर्णय असेल तो निर्णय अंतिम असेल आणि त्याच्यासाठी फक्त वेळ याच्यासाठी का याबाबतचा नियम किंवा नियमावली म्हणा ते जे बनणार आहेत. कारण ह्यापुढं मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं असं होतं की पंतप्रधान महोदयांचं म्हणणं आहे की ह्यापुढं हे सगळे अधिकार राज्य सरकारलाच देण्यात येतील आणि त्या संदर्भातच जे काय बनवायचं चालू आहे ते ठराव संमत होईल आणि त्यानंतर मग प्रोसेस होऊन राज्य सरकारला तो अधिकार दिला जाईल आणि त्या प्रोसेससाठी जो वेळ लागेल त्या वेळेनुसार हे नाव देण्यात येईल. परंतु अंतिम नाव हे दिबा पाटील साहेब यांचंच असणार. एकच नाव गेलं याचा अर्थ दिबा पाटील साहेबांचं नाव निश्चित आहे. हो, निश्चित. आणि म्हणूनच आमचा 6 तारखेचा जो मोर्चा होता तो आम्ही तात्पुरता स्थगित केलेला आहे. हे आणि हे नक्की आंदोलनाचं यश आहे. हे सगळ्या मी तर सगळ्यांनाच श्रेय देईन की ज्या संघटनांनी किंवा अगोदर ज्यांनी एवढे वर्ष याच्यात सहभाग घेतला, आंदोलन केलं, त्या सगळ्यांचं यश आहे आणि त्या सगळ्यांचं आभारी मानतो आणि अभिनंदन.